कमलेशराव हे रेल्वे खात्यामध्ये काम करत होते. कमलेशरावांचा स्वभाव म्हणजे अत्यंत साधा आणि सरळ. कारण गावाकडले वाढलेला माणूस गरिबीत आईवडिलांनी शिकवलं आणि शिकून आज मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे खात्यामध्ये काम करत आहे. असे कमलेशराव आणि त्यांची बायको रमाताई देखील अत्यंत संस्कारी आणि साध्या होत्या. त्यांना एकच मुलगा होता, सुजित. कुटुंबात जेमतेम 3च माणसं असायची. कमलेशरावांचे आईबाबा तर गावीच होते. कारण त्यांचा मोठा भाऊ हा गावीच राहत असल्यामुळे कमलेशरावांचे आईबाबा हे गावीच राहायचे. परंतु ते आईवडिलांची खूप सेवा करायचे. पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या वेळेला द्यायची. कधी कधी सुट्टीसाठी त्यांच्या आईबाबांना मुंबईला आणलं की एवढी त्यांची सेवा करायचे की एखाद्याने पाहिलं की त्यांचा आदर्श घ्यावा इतकं छान वागत असायचे. रमाताईने देखील सून म्हणून कोणत्याच कर्तव्यात कस ठेवली नव्हती आणि रमाताई नेहमी सासूबाईंना म्हणायची, आई, तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं काही चांगलं आहे. तुमच्या कष्टाचे आज जे काही आहे ते फळ मिळाले आहे. कमलेशरावांचा एक मित्र दौलतराव यांचा आणि कमलेशराव यांचा एकदम घरचा घनिष्ठ संबंध होता. नेहमी एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. कोणता कार्यक्रम असेल तर यांच्याशिवाय न होणं. ते दोघे मित्र मिळून असलेले तरी एखादे नातेवाईकासारखेच एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत होते. दोन्ही कुटुंबाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे असल्यामुळे दौलतरावांची मुलगी आणि कमलेशरावांच्या मुलांचे एकमेकांवरती प्रेम झालं. नकार देण्यासाठी कोणतीच गोष्ट अशी नव्हतीच. होकार तर मिळणारच होता हे दोघा मुलीला माहीतच होतं. म्हणून सुजितने आणि अमृताने त्यांचं लग्न आधीच ठरवून ठेवलं होतं. दौलतरावांना देखील माहीत होतं की माझी मुलगी त्या घरामध्ये सुखाने आनंदाने राहू शकते. त्यामुळे दौलतरावांनी आणि त्यांच्या बायकोने कोणताही मागचा पुढचा विचार न करता अमृताच्या आणि सुजितच्या लग्नाला होकार कळवला. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. अमृतही कमलेशरावांच्या आणि रमाताईंच्या घरामध्ये सून म्हणून प्रवेश केला. घरात अमृताचा स्वभाव ह्या दोघांनाही माहीतच होता. कमलेशराव आणि रमाताई अमृताला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावत असायचे. कमलेशराव हे रेल्वे खात्यामध्ये काम करत होते. त्यामुळे ते मुंबईला आणि त्यांचा मुलगा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे तो रत्नागिरीला काम करत असायचा. त्यामुळे अमृता तिकडेच निघून गेली आपल्या नवऱ्यासोबत. त्यामुळे अमृताचा आणि कमलेशरावांचा रमाताईचा जास्त काही संबंध येतच नव्हता. बघता बघता लग्नाला 1.5 वर्ष उलटून गेली आणि घरामध्ये आनंदाची पावले खेळायला लागली. सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. परंतु एक दिवस अचानक काळाने घाला घातला आणि कमलेशरावांचा मृत्यू झाला. ही बातमी सगळ्यांसाठीच खूपच धक्कादायक होती. दौलतरावांना देखील खूप वाईट वाटलं. त्यांचा जीवाभावाचा मित्र त्यांना सोडून गेला होता. दौलतरावांची बायको दौलतराव रमाताईंना खूप आधार देत होते. काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. आमची अमृता घेईन तुम्हाला समजावून. ते आधाराचे 2 शब्द रमाताईंसाठी खूप महत्त्वाचे होते. परंतु त्यांच्या हक्काचा माणूस तर गेला होता. तो परत कधीच येणार नव्हता. मध्ये 4-5 वर्ष गेल्यानंतर कमलेशरावांच्या धक्क्याने आता रमाताईंची तब्येत देखील खालवत चालली होती. त्यामुळे सुजित आणि अमृता मुंबईला राहण्यासाठी आली. परंतु जशी अमृता मुंबईला राहण्यासाठी आली तर तिने तिचे खरे रंग दाखवण्यासाठी सुरुवात केली. ती चेहऱ्याने एक होती आणि आतून एक होती असं तिचं वागणं होतं. किचनमधली सगळी कामं आवरली असतील तर पुन्हा एकदा घर झाडून घ्या असं वाटत नाही का? घरात झाडू पोचा झाला आहे. जर झालं असेल तर सगळं उजळून निघालेलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना की माझी मैत्रीण खूप लांबून येत आहे आणि तिला माझ्या घरात एक कण घाणीचा दिसायला नको असे मला वाटत आहे. ती वेगळीच गोष्ट आहे की तिचे घर
पाहण्यासारखे आहे आणि आपण हे जुने खानदार त्यांच्या तुलनेत काहीच नाही. आता आपल्या नशिबाची गोष्ट आहे, ती अभ्यासातच माझ्यापेक्षा कमकुवत होती. पण इतकं चांगलं घर आणि कुटुंब तिच्या नशिबात लिहिलं होतं आणि माझ्या नशिबात तर जुनं आहे घर आणि सासूही तशीच आहे, जी सर्व मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवून बसलेली आहे. माहित नाही कधीपर्यंत या धर्तीवरती ओझं बनून राहणार आहे. हा तर मी काय सांगत होती. आई, लक्षात ठेवा, एकदा का सगळी कामं झाली की 2-3 तास तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटून या. तुम्ही माझ्या मैत्रिणीसमोर यावं असं मला अजिबात देखील वाटत नाही आणि तिने जाऊन सर्वांना सांगावं की माझी सासू कशी गावंढळ दिसते. तुम्ही माझ्यासाठी इतके तर करूच शकता. अमृता तिच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या सासूला रमाताईंना सांगते. रमाताई म्हणायला, सुनबाई, आधी तू दुसऱ्या शहरात राहायची, मग तुमच्या शेजारच्या वृद्ध महिलांशी अशीच वागत बोलत होती का? किंवा तुझ्या आई वडिलांचे वय सहज बोलायचीस का? माझ्याशी तू सगळ्यांशी गोड बोलत आहे, पण मग मी काय केलं आहे की तू माझ्याशी सतत नुसती कडू बोलत असते, वाईट साईट बोलत असते. तुझे सासरे काय गेले, तुम्ही लोकांनी तर मला मान द्यायचा सोडूनच दिला आहे. शेवटी माझ्याकडून कसली कमी राहिली आहे? मी सर्व काही तुमच्याच तर हाती सोपवलेले आहे, तरी तुम्ही लोक ह्या म्हातारीवर खुश नाहीत. हे सांगताना रमाताईंचे डोळे भरून आले आणि त्या ढसढसा रडू लागल्या. अमृता म्हणाली, आता हे निरुपयोगी मगरीचे अश्रू घालणे बंद करा. तुमच्या या अश्रूंवर माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणता सर्व काही दिले आहे. अहो, ह्या वयात खोटं का बोलतात? मी कबूल करते की घरात 20-30 लाख रुपये गुंतलेले आहेत, पण ते आहेत तर तुमच्या नावावर आणि सासऱ्यांची पेन्शन म्हणून मिळणारे 25,000 रुपये तुम्ही तुमच्याकडे ठेवता. मी किती वेळा तुम्हाला समजावलं आहे की ते पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी माझ्या हातात द्या, परंतु तुमच्या हातातून 1 रुपया सुद्धा निसटत नाही आणि तुम्ही माझ्याकडे आदराची मागणी करतात. चला खाली जा आणि 3 तासात आधी वर येऊ नका. तितक्यात रमाताईंचा मुलगा सुजित समोर आला. तेव्हा रमाताई रडत रडत म्हणाल्या, सुजित, तुझी बायको काय म्हणते ते ऐकलं का तू? काही का बोलत नाहीस बाळा? तुझी तुझ्या आईविरुद्ध तक्रार आहे का? मी तुझ्यासाठी काही केलं नाही का? मग तू सर्व ऐकून गप्प का ऐकत आहेस? सुजित रागाने म्हणाला, आई, काय चुकीचं बोलते ती? तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या शहरातील नोकरी सोडून या शहरात तुझ्यासोबत आलो, तुला आधार देण्यासाठी आलो, पण तू काय केलंस? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुला पेन्शनचे पैसे मिळणारे 25,000 रुपये आम्हाला दे. तुझा खर्च काय आहे? जेवण तू आमच्याकडे जेवतेस, 2 जोड कपडे सुद्धा तुला आम्हीच देऊ आणि अजून दुसरा काय खर्च आहे तुझा? रमाताई म्हणाल्या, नाही बाळा, माझाही छोटा मोठा खर्च आहे आणि मी तुला पेन्शन देऊ शकणार नाही. कधी मी माझ्या माहेरचं आहे तर कधी मंदिरात जाते, तेव्हा मला थोडाफार खर्च करावाच लागतो. आणि मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी तुझ्याकडे हात पसरावे ते बरं वाटत नाही मला. मी तुला एक गोष्ट सांगते, वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कमीत कमी 80-85 हजार रुपये पेमेंट मिळत असेल. मी तुला त्या पैशांचा हिशोब कधी विचारला आहे का? मग तू का अशा गोष्टी बोलतोस? मला आठवते, शांताबाईंची या मागच्या गल्लीत राहायची आणि तिने पतीच्या मृत्यूनंतर सर्व पैसे आणि पेन्शन आपल्या मुलाकडे सोपवली. त्या बिचारीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घटकावर लागत होतं आणि आपल्या औषधांसाठीही तिला आपल्या शेजारी लोकांकडे भीक मागावी लागत होती. बिचारी जिवंतपणे तिला कधीच सुख मिळालेलं नाही, पण तिचा मृत्यू असा झाला की आजही ते आठवले की माझा आत्मा मला स्वतःची अशी परिस्थिती होऊन द्यायची नाही. त्या दिवशी सुजितला खूप राग आला. माहित नाही तो रागामध्ये आईला काय काय बोलत होता आणि म्हणाला, आई, आजपासून माझ्यासमोर कधीच तू येऊ नकोस. आणि हा, सुजित तुझ्यासोबत जे जे करते ते बरोबरच करत आहे. तू ह्याच लायकीचा आहेस. आजचे 2 वेळचे जेवण भेटते ना. विचार कर,
जरा मी इथे राहिलो नाही तर तुला कोणीही विचारणार सुद्धा नाही. चोरट्याने एका वयोवृद्ध जोडप्याचा गळा दाबून खून केला आणि सर्व पैसे घेऊन गेल्याचे वृत्तपत्र आणि बातम्यांतून रोज दिसते. एक दिवस सगळे तुला पण मारतील आणि मग बसून राहा आपले पैसे घेऊन. आपला सगळा राग आईवर काढल्यावर सुजित खाली उतरू लागला आणि निघताना, अमृता, तुझी पार्टी झाली की मला सांग, आपण सिनेमा बघायला जाऊयात. राहू दे तिला एकटीला त्या म्हातारडीला घरी. स्वतःसाठी जेवण सुद्धा तीच बनवत असे. मग तो रागातच घराबाहेर पडला. अमृता हसत म्हणाली, तुमचा मुलगा काय बोलला ते ऐकलंय ना तुम्ही? आता चुकूनही काही बोलला तर तुमची अवस्था काय होईल याचा विचार करा. अमृताची पार्टी संपली. मी चावी डोअरमॅट खाली ठेवीन. खालून आल्यावर सगळी भांडी घासून ठेवा आणि किचन सुद्धा साफ करा, म्हणजे मला येऊन काही करावे लागणार नाही. आता खाली जा. विचारा. रमाताई डोळ्यात अश्रू घेऊन पार्कच्या दिशेने खाली जाऊ लागल्या. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूला 10 वर्ष उलटून गेली. लवकरच त्यांनी रमाताईंची सोबत सोडली. ते सरकारी नोकरीत होते. त्यांनी रमाताईंना कशाचीही कमतरता कधीच पडून दिली नाही. रमाताई काही शाळा सुरक्षित होत्या, तरी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांची नोकरी त्यांनी आपल्या मुलाला दिली, कारण त्याला घरोघरी भटकायला लागू नये. असतोच मुलगा आईचे अश्रू पाहूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आपले अश्रू आपल्या पदराने लपवत इतरांसमोर खोटे स्मित हास्य करून रमाताई खाली गेल्या आणि पार्कच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाकावर शांतपणे बसल्या. तेवढ्यात त्यांची जुनी मैत्रीण सावित्रीताई त्यांच्याकडे आली आणि विचारले, रमा, तू कशी आहेस ग? मुले कशी आहेस आणि नातवंड कशी आहे? सर्व काही ठीक आहे ना ग? तितक्यात रमाताई दुःखी होत्यात की त्यांना इच्छा असूनही काही बोलायचे नव्हते. पण सावित्रीताईंनी वारंवार विचारल्यावर रमाताई उदास स्वरात म्हणाल्या, कसली मुलं? कुणाची मुलं? सावित्रीताई स्तब्ध झाल्या. त्यांना त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. सावित्रीताईंनी त्यांना विचारले, काय झालं आहे? जर काही घडले असेल तर तुम्ही मला सांगू शकता. शेवटी आपणच एका वयाच्या आहोत, म्हणून काय प्रकरण आहे ते मला सांगा. काही तासानंतर जेव्हा रमाताईंनी त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या घरी येण्याची विनंती केली, तेव्हा सावित्रीताई ते टाळू शकत नाही. नेहमीप्रमाणे तिची पार्टी संपवून अमृता तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला निघून गेली होती आणि चावी तिथेच दाराच्या बाहेर डोअरमॅट खाली ठेवली होती. सावित्रीताई म्हणाल्या, अरे वा, तुमचे घर खूप छान आहे. तुमच्या मुलाने बांधले आहे का? रमाताई म्हणाल्या, आता मी तुम्हाला काय सांगू. मला माझ्या स्वर्गवासी पतीच्या फंडातून 40-45 लाख रुपये मिळाले होते. म्हणूनच मी 30 लाख रुपये ह्या घरात गुंतवले आणि उरलेले पैसे माझ्या मुलाला आणि सुनेला दिले, कारण त्यांना असं वाटू नये की त्यांच्या वडिलांनी त्यांना काहीच दिले नाही. सावित्रीबाई म्हणाल्या, तुमच्या सुनेला तुमच्यासारखी सासू मिळाल्याने खूप आनंद होत असेल ना? आणि तुमचा मुलगा आणि सून तुमचा आदर सन्मान करत असतील ना? रमाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्या म्हणाल्या, सावित्रीताई, आता काय सांगू. 6 महिने झाले नाही तर मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात बदल व्हायला लागला आहे. आता माझा मुलगा आणि सून वारंवार पेन्शनचे 25,000 रुपये मला मिळतात ते मागतात. तुम्हीच सांगा, जर मी ते त्यांच्याकडे सोपवले तर मला छोट्या मोठ्या खर्चासाठी सतत त्यांच्यापुढे हात पसरावे लागतील. मग सतत मी त्यांच्यापुढे हात पसरू का? सावित्रीताई म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर केलं. शेवटी तो तुमच्याशी कसे वागू शकतो? रमाताई म्हणाल्या, अगं सावित्रीताई, आता काय सांगू मी. रोज मला त्यांच्याकडून धमकी येत असतात की आम्ही निघून जाऊ. हे ऐकत ऐकत किती वर्ष गेली कळत नाही. आता मी पण थकले आहे. आता मी पण मनावर दगड ठेवला आहे. जे होईल ते बघत राहायचं. देवाच्या मनात जे आहे ते घडून जाऊ दे. एकदाच ज्याने आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं होतं तो तर निघून गेला. मुलगाही निघून गेला तर काय करू शकते. जोपर्यंत आयुष्य लिहिलेलं आहे
तोपर्यंत मला जगावेच तर लागेलच ना. काही वेळाने रमाताईंनी सावित्रीबाईंना चहा दिला आणि तिथून त्यांच्या घरी गेल्या. दिवस तसेच निघून जात होते. सुमारे 10-12 दिवसांनंतर अमृता सुजितला म्हणाली की तुझ्या धमक्यांचा तुझ्या आईवर काहीच परिणाम होत नाही. आपल्याला काही ठोस पावले उचलावे लागतील, अन्यथा त्या आपल्याला पैसेही देणार नाहीत. तुम्हाला समजते ना की 25,000 रुपये काही कमी नाही. अहो, 25,000 रुपये आपल्या हातात आले तर तुम्हाला काही खर्च करण्याची गरज नाही. आपल्या सर्व पैसे जसेच्या तसे राहतील आणि हीच काय आहे, कधी कोलमडून पडेल, काही पत्ताही लागणार नाही आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की कुणाला काय देऊन गेली आहे. त्यावर सुजित म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस. यावर काहीतरी ठोस उपाय काढूच. तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस. मी तुला थांबवणार नाही. दुसऱ्या दिवशी अमृता रमाताईंना म्हणते, आई, छतावर खूप कचरा साचलेला आहे, तो साफ करून घ्या. रमाताई म्हणाल्या, सुनबाई, आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. एकदा का पाऊस सुरू झाला की पावसाच्या पाण्याने सर्व छत धुवून निघेल. का उगाचच असे म्हाताऱ्या हाडांना त्रास देत आहे. अमृता म्हणाली, मला अशा घाणीत राहायची अजिबात सवय नाही. मी हे घर किती मेहनतीने सजवलेलं आहे आणि स्वच्छ ठेवलं आहे. तुम्हाला या घरात ठेवत आहे ही खूपच मोठी गोष्ट आहे. पण आता तर माझे या घरात राहण्यासाठी अजिबात मन करत नाही. आजपर्यंत तुमचा मुलगा बोलत होता, परंतु आज मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवत आहे की तुम्ही असे करा. तुम्हाला मिळणाऱ्या फॅशनचे पैसे तुमच्याजवळ ठेवा. आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकून रमाताई त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. अमृता पुढे म्हणाली, माझे पूर्ण बोलणे तर ऐकून घ्या. घरातील रेशन, दूध, लाईट बिल चे सर्व पैसे तुमच्या नातवाच्या स्कूलचा खर्च आणि इतर सर्व खर्च तुम्ही तुमच्या पेन्शनच्या पैशातून करा. हे तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठे ठिकाणी होते का करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का आम्ही घराबाहेर पडलो की त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातवाला सुद्धा भेटता येणार नाही. त्यावर रमाताई म्हणाल्या, सुनबाई, तू तर घरातील पूर्ण खर्च माझ्या हातामध्ये सोपवलेला आहेस. मग माझ्या हातात किती पैसे होतील तुझ्या लक्षात कसं येत नाही. मी तुम्हा लोकांकडे कधीच काही पैसे मागत नाही. म्हणूनच तर मी माझ्या पैशांचे पैसे माझ्या हातात ठेवते आणि तुझा नवरा तर प्रत्येक महिन्याला 80-85,000 रुपये कमवत आहे. ते पैसे सुद्धा तुम्हाला कमी पडत आहेत का की तुम्हाला माझे पैसे खर्च करून तुमचे पैसे वाचवायचे आहेत. याचा अर्थ मी माझ्याकडे सर्व पैसे खर्च करावे आणि तुमच्या समोर हात पसरावे. सुनबाई, एवढे सुद्धा निर्दयी बनवू नकोस. आज ना उद्या तू सुद्धा म्हातारी होशीलच ना. तेव्हा तुझ्याबरोबर जर कोणी असा व्यवहार केला तर तुला कसे वाटेल. त्या वयात माझ्या मुलांपासून आणि नातवापासून मला वेगळे करू नकोस. का उगाचच एका वयोवृद्ध आईच्या दुःखाचे कारण बनते. रमाताई हात जोडून अमृतासमोर विनंती करत होत्या. तेवढ्यात सुजितनेही त्यांचा हात पकडला आणि रमाताईंचा हात मुरगळत अमृताला म्हणाला, हे देवा, अजूनही या म्हातारीला अक्कल येत नाही. मग ठीक आहे, पेन्शनचे 25,000 रुपये घेऊन मर ह्या घरात एकटीच. एवढे बोलून त्यांनी जोरात रमाताईंना धक्का दिला. तेव्हापासून त्या दूर जाऊन पडल्या. त्यानंतर अमृता आणि सुजितला फोन केला आणि सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा सुजित म्हणाला, आपले सर्वांचे सामान पॅक कर. आपण कुठेतरी दुसरीकडे राहण्यासाठी जाऊयात. आता आपण त्या म्हातारीसोबत एक क्षणभर देखील राहायचं नाही. ती मेली तरी मुकाट्याने तिला मूक अग्नी सुद्धा द्यायचा नाही. तिच्यासोबत आपले कोणतेही नातं नाही. इथे राहून तिला 2 घास खायला देत आहोत तरी सुद्धा ती आपले बोलणे ऐकायला तयार नाही. मरू देत तिला एकटीला, मग भूत बनून फिरत राहील. रमाताईंनी आता आपल्या मनावर दगड ठेवला होता. आता जे काही होईल ते पाहून घेऊ असा विचार करत होत्या.
आता जे काय होईल ते पाहून घेऊ असा विचार करत असताना दुसऱ्या दिवशी सामान घेऊन त्यांचा मुलगा आणि सून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. तिथे 15,000 रुपये महिना भाडा, 5,000 रुपये लाईट बिल आणि जेव्हा जेवढा खर्च वाढू लागतो तेव्हा त्यांना घर खर्चासाठी जाणीव होऊ लागली. तिकडे जाऊन त्यांना फक्त 1 महिना झाला होता. 1 महिन्यात सुजितला आणि अमृताला आपली चूक लक्षात आली होती. म्हणून ते पुन्हा आपल्या आईकडे आली आणि सुजित आईला म्हणू लागला, आई, मी विचार करत होतो की तू एकटी कशी राहशील. आता तुझे सुद्धा खूप हाल झाले आहेत. आम्ही सुद्धा माणसे आहोत. माणसांकडून चुका होत असतात. आता मी तुझे सर्व काही करणार आहेत तर मग दुसरं कोण करणार. म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा रमाताईने स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा, तू विसरलास का? मी तुला जन्म दिला आहे. मी तुझी आई आहे. मला सर्व गोष्टींची जाणीव आहे. तुला तिथे 15,000 रुपये भाडे देणे परवडते, परंतु आपल्या जन्मदात्या आईला 2 घास खायला घालणे तुझ्यासाठी कठीण झालं आहे. आज मला समजले की या जगात कोणीच कोणाचं नाही आहे. इथे तर सर्व लोक स्वार्थी आहेत. तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही. तू माझी चिंता करू नकोस. मी एक कमावले ठेवले आहे. ती महिन्याला 5,000 रुपये घेऊन घराचे सर्व काम करते. मला कोणाचे काही ऐकण्याची गरज नाही. तू तुझ्या बायकोबरोबर खुश राहा. इथे येण्याची तुला आता काहीच गरज नाही. आता माझी आरामाची झोपण्याची वेळ झालेली आहे. मी येते. असं म्हणून रमाताईंनी सुजित आणि अमृताच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला. बघता बघता ही बातमी आगीप्रमाणे सर्वत्र पसरली. जेव्हा ही बातमी सावित्रीताईंच्या सुनेला समजली तेव्हा ती सावित्रीताईंकडे येऊन म्हणाली, आई, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मैत्रिणीने काय केलं आहे? मी तर म्हणते तुम्ही त्यांच्यापासून दूरच राहा. उगाचच तुमचे डोके सुद्धा खराब व्हायला नको. जेव्हा ही पूर्ण बातमी सावित्रीताईंना समजली तेव्हा त्या आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला तर वाटते रमाने जे काही केलं आहे ते अगदी योग्यच केलेलं आहे. जर तिचा निर्णय घेण्यासाठी ती लायक आहे तर तिला कोणासमोरही हात पसरवण्याची काहीच गरज नाही. मी तर म्हणते सर्व वयोवृद्ध महिलांनी तिच्याकडून शिकायला हवे. कारण मुलगा आणि सुना आपल्याला जगात खुश राहावेत आणि आमच्यासारख्या वयोवृद्ध लोकांवर ह्या जगात कोणावरही ओझे बनून राहायला नको. अगं, जर हे 4-4, 5-5 मुलांना एक आई सांभाळू शकते, पण मुलांना एका आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमी पडतात. सुनबाई, हा काही व्यवहार झाला का? चल, मला भेटून येते रमाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे सुद्धा डोके आहे. पुढे बोलून त्या रमाताईंना भेटण्यासाठी निघून गेल्या. सावित्रीताई आज खूपच खुश होत्या. त्यांना आता कोणत्याही 4 कडून शब्द ऐकावे लागले नव्हते. नवऱ्याच्या पेन्शनच्या पैशावर त्या आता आत्मसन्मानाने जगत होत्या आणि त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर ते आपला वेळ घालवत होत्या. आता त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याजवळ नसले तरी त्यांच्या जीवनामध्ये शांतता आली होती आणि उरलेले शेवटचं आयुष्य होतं आनंदाने जगत होते. अमृताची ही बातमी त्यांच्या आईवडिलांना जेव्हा समजली की ती तिच्या सासूचा छळ करते, त्रास देते, पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी तिला मानसिक शारीरिक त्रास देत आहे, तेव्हा तिच्या आईवडिलांनी अमृतासोबत जे काही नातं होतं ते सगळं तोडून टाकलं होतं आणि रमाताईंना ते पाठिंबा देत होते. अमृताच्या आईबाबांनी आपल्या मुलीची बाजू न घेता सत्याच्या बाजूने साथ दिली. हे आजच्या काळात सहजासहजी होताना दिसत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रमाताईंनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य, की त्यांनी आपल्या मुलाला माफ करून पुन्हा आपल्या घरात घ्यायला हवे होते, की वडिलांची मिळणारी पेन्शनचे पैसे त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला द्यायला हवे होते? याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.